तुम्ही किती मूर्ख आहात हो. तुम्हा दोघांना मूर्ख बनवणं म्हणजे जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. आणि माझ्यावर बोट उचलण्याआधी तुमच्या त्या पोरींकडे बघा. तुमच्या त्या सो कॉल्ड खरं सांगणाऱ्या पोरी काय करतात जरा बघा ना, विचारा त्यांना. ए गप्प बस. तू शांत बस. मी बुडलोय ना, तुम्हाला घेऊन बुडीन. काकू, माझं खरंच चुकलं. मी खोटं बोललो ना तुमच्याशी, पण तुमच्या मुली तुम्हाला सगळं खरं सांगतात असं तुम्हाला वाटतं. तुमच्या पाठीमागे तुमच्या मुली काय करतात जरा विचारा ना त्यांना. ऐका आता सगळे, हे लग्न एक नाटक होतं नाटक. पण हे फक्त माझ्याकडनं नव्हतं, हे तुमच्या लाडक्या मुलीकडनं पण होतं. माझ्याशी लग्न ठरलेलं असताना ही दुसऱ्या पोरासोबत लफडा करते. बस झालं, बस. माझ्या पोरींबद्दल काही बोलायचं नाही, नाही तर थोबाड फोडीन तुझं. फोडा फोडा ना. तोंड फोडलं की सत्य बदलतं का? नाही ना. बरं एक काम करू ना, तुमच्या लाडक्या मुलीलाच विचारू आपण सगळं, नाही का? ए आशू, ए बाळा इकडे बघ. रडू नको. सांग त्यांना खरं काय ते. कोणाला चोरून चोरून भेटते, कोणाला घट्ट मिठ्या मारते, कोणाशी गुलू बोलते, सांग जरा. बापरे, this is getting interesting. जो The story is taking a different turn. आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या पोरी सामील होत्या, तिला सपोर्ट करत होत्या. काय त्या पोराचं नाव? माझंच नाव आहे ते, गौतमच नाव आहे. पण गौतम खानोलकर. खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वाल्यांचे धाकटे सुपुत्र गौतम खानोलकर. विचारा त्यांना, विचारा. हा, बाय. अजय बोलतोय ते खरं आहे? अहो खरंच बोलतोय मी काका. बघा ना माझं तोंड. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. ऐनवेळी काय ना, इमोशनल झटका आला म्हणून सगळं फिसकटलं. आणि या सगळ्याच्या मागे कोण होतं सांगा बरं? कोण आहे तो मास्टर माइंड? ओळखा. करेक्ट, मिस शर्वरी परब. हे ना सगळ्या मुलींनी मिळून केलं होतं. इतके दिवस या सगळ्या मुली तुमच्याशी खोटं बोलत होत्या.
हो साहेब, आता मी करू का कंप्लेंट मला फसवून दुसऱ्या पोराचा हात धरणाऱ्या पोरीबद्दल? हा, ए जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स. काय चाललंय हे? उगाच माझ्या मुलाला तुमच्या ड्रामामध्ये का ड्रॅग करताय? एक मिनिट. या फापट पसाऱ्यामध्ये ना तुमच्या मुलाने स्वयं उडी मारली आहे आणि मला ड्रॅग केलं या प्लॅन मध्ये या लोकांनी. विचारा ना तुमच्या बाळाला. एक मिनिट, विचारा ना तुमच्या बाळांना, बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत? विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. मला म्हणाले आसावरी सोबतचं लग्न तोड, माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. विचारा. बरोबर ना जय खानोलकर? जय काय आहे हे? हा गौतम काय आहे? बोल काय आहे? खरं आहे? बोल ना. तोंड बंद, सगळ्यांचं तोंड बंद. हा, कळलं का? दुसऱ्यांवर शिंतोडे उडवण्याआधी स्वतःची पोरं काय करतायत, काय दिवे लावतायत हे बघा आणि मग ठरवा मी माझ्या आई बाबांचं आहे की नाही ते. कळलं? बरोबर का रे? तू काय करतोयस? दादा सोड मला. हो आहे, सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. चल रे चल. मॅडम तुम्ही पण चला, तुमच्या सह्या लागतील. गौतम इकडे. हे जे काही बोललायस ते खरं आहे? गौतम मी काय विचारतेय, या मुलीसाठी तू आत्महत्येचा प्रयत्न केला होतास? हो खरंय, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मी त्याला विचारते ना, मी गौतमला विचारते. हा काय आहे गौतम, हे जे काही आता बडबडलास ते खरं आहे की नाही? हो. वा वा प्रमिला ताई, छान. नाही हॉस्पिटलमध्ये येऊन काय बडबडली होतीस? माझ्या मुलावर संस्कार करण्यात मी कमी पडले म्हणून तो माझ्याशी शेअर करू शकला नाही, म्हणून आत्महत्येचा प्रयत्न. अरे तुझ्या मुलीसाठी केला होता त्याने हा प्रयत्न, तुझे संस्कार कमी पडलेत. या आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला.